स्पॉट चेंज करूया, जरा जवळ जाऊया. पण जवळ जाण्यासाठी रस्ता कसा आहे बघा. आणि काटा खालीच ठेवा, मातीतच ठेवा, थोडा पुढं जाऊ द्या. लागलं. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. आज आपल्यासोबत सुजल आहे, सुजय गुरव व्लॉग्स, आणि साक्षी आहे त्याची वाईफ. तर आज आपण आहे ना धम्माल फिशिंग करणार आहे. आज आपण एक आगळा वेगळा एक्सपेरिमेंट करणार आहे. एक्सपेरिमेंट नाही, आधी केले पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने नाही केलं. आज आपल्याकडे जो मायक्रो फिशिंग रॉड आहे ना, त्याने आपण लहान लहान मासे, वेगळ्या प्रकारचे मासे पकडायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचसोबत जर आणखी काही फिशिंग झाली ती सुद्धा करणार आहे, आणि त्यासोबत कुकिंगसुद्धा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा. हे ह्या तळ्यातलंच पाणी आहे. हे प्लस कोंडा काहीतरी एक्सपेरिमेंट करून बघूया, कारण की मागच्या वेळेस आपण इतका चांगला चारा बनवला होता इकडे, तरी काही फायदा नव्हता झाला. रॉड कास्ट करून ठेवले दोन्ही मोठे. फीड पण आपण बनवलं वेगळ्या प्रकारचं. आणि जोपर्यंत मासा बाईट करतो, मासा जवळ येतो, जमा होतो, तोपर्यंत आपण मायक्रो फिशिंगची मजा घेऊया. खुद अपनी मौत की तरफ बढ़ के आया है. कीड़ा है वो. झालं. ही दंडवणी मिळाली आहे. मायक्रो फिशिंगची आपली एक वेगळीच मजा आहे. ही खडशी सारखीच दिसते ना. ही दंडावणी थोडक्यात म्हटलं तर मायक्रो खडशी सारखीच दिसते. मळवा मिळाला होता. स्पॉट चेंज करूया, जरा जवळ जाऊया. पण जवळ जाण्यासाठी रस्ता कसा आहे बघा. आहे का गेल्या. चल 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 एकदम दे इकडे. कसं खेळणार रे इथे.
चल 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 चल. सर इथं खड्डा आहे का? आणि कांदा खालीच ठेवा. हा तिथंच ठेवा. थोडं पुढे जाऊ द्या. इथे ठेवा. लागेल बघा. लागलं 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 लागलं. मिळालं अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर. एकच नंबर. बेट चेंज केलं. अर्थवर्मवर मिळाला आहे. एकच नंबर. पडला काय गेला? नाही गेला. गाडू आणू का? कुठून आणशील? तिकडे जातो बघतो. ए आला 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 प्रणव. ए मळवा बघ केवढा मोठा आहे. आई शपथ. झूम कर फुल. एवढा मोठा मळा पहिल्यांदाच बघतोय. ओ ओ ओ ओ. दिसतोय का बघ झूम करून? दिसतोय? ठेवा. वा दे. आणखीन एक मिळाला आहे खवल्या. ऑलिव्ह बार्ब. मिळाला मिळाला. ॲक्च्युली वेळ झाली आहे निघायचा इथून, पण मजा इतकी येते ना की जाऊशीच वाटत नाही आहे. मी ह्या बांबू अँगलचे आणि स्टेबल पकडाय बघतोय कॅमेरा. कोणी ना कोणी येते आणि हलवितेच. हा तुझं खड्डा आहे का रे? थांब ना मला. हा का? मी म्हटलं काय चूक. मी बोललो हो तर झालं म्हटलं. हा म्हटलं मी याला आज हे केलं 24 तास. दुसरा मी कुठलाच नाही बघत. अरे आज थँक्यू. आज ते हे बघत होतो तुझं ते सामान बिमान बॅग घेऊन तो एक माणूस भेटायला आला ना. तू बोलला नाही नाही क्यू क्यू यहाँ से जाऊ क्यू यहाँ से जाऊ. ते 24 तास बघत असतो. आपलं नाव? शरद भालेराव. सरच सर थँक्यू सो मच. अरे थँक्यू बाबा, सो मच. खरंच मला एवढा अभिमान आहे कारण मी आहे अलिबागवाला. अच्छा अच्छा मला मच्छीची जाम क्रेज आहे. अच्छा. आणि तुझे ते नॅचरल हे बघतो प्लस जेवण बनवायचे हे बघतो प्लस खेकड्याच्या आता कौलावरचं काल बघितलं. म्हणजे मी टी व्ही लावला का पहिलं तुझंच बघतो दिवसाला. अरे, thank you so much. दुसरा मी चॅनल हलवतच इकडे नाही. आपली. आणि Thank you. हा युनिफॉर्म बघितला हा, हे हा. तू चेन इकडनं काढतो ना हां हां आणि हाफ पॅन्ट बनवतो ना याला.
ते पण मी बघितलं आणि ह्याला पण बघितलं. तिकडे जायचंय ते. प्रणव तो प्रणवला. हा, तो तिकडे हा तर मी बोललो अरे प्रणव पण आहे म्हटलं. अरे, म्हटलं धन्यवाद. युवकच आहे म्हटलं हा. राहायला इकडेच आहे पहिले मी सबस्क्रायबर आहे. हा. आम्ही सगळे आणि बघून एवढं अभिमान असं वाटला. काढूया. ये बाय उभी राहा. असं असं लाईट इकडे आहे ना असं काढू इकडनं काढूया इकडून घे इकडून घे. खरंच छान अभिनंदन तुझं. सुजय फोटो काढून द्या ना जरा आम्हाला. महाराष्ट्राला नाही नाही मला आणि तोंड धुवून निघतो ना बुलेट काढून तेव्हापासून. थँक्यू सो मच. 2 वाजत आले रात्रीचे आणि आम्ही इकडे करतोय मायक्रो फिशिंग. एक मासा शोधतो आम्ही, चना फिश आहे छोटा, ज्याला डाकू मासा म्हणतात ना तो. आलो नाही, प्रयत्न करतोय, बराच वेळ झालाय. आज बरीच मायक्रो फिशिंग केली आपण. ना जाने तुम कब आओगे. शिकलो. अशी इकडनं टाकण्याची. अच्छा. किती आले? काय शिंगट्या. शिंगट्या पडला. पडला. शिंगट्या होता मोठा. एक खालून खेळ, मला वाटतं वरतून त्यांना दिसतं ना. वा, हे काय ठेवलं, कोणी ठेवलं हे सगळं असं रे. चपाती आहे, चपाती लावून बघूया, कारण की बराच माझा एक्सपिरियन्स आहे. ब्लूफिन माशी आहे ना, चपाती लवकर उचलते. पवनाला पण सेम कंडिशन आहे. असे गुच्छा गळाला चपात्या लावल्यात, तर हे टाकून ठेवूया आपण. तर एक रॉड लावून ठेवला आपण. लोअरसाठी पण एक रॉड ठेवला आहे. पण पहिले ना आपण मायक्रो फिशिंग करूया. चपाती लावली आहे, थोडीशी चपाती. फ्लोट काढून दिलाय. ए आली आली, दंडावणी आली. हो, टारपोन सारखी दिसते रे दंडावणी एकदम. तू याच्यात दिसते का तरी ती? प्रणव, हे कोळस आली बघ. हां, खाल्लं खाल्लं खाल्लं. खाती खालती घेऊन फिरतीये. ए अरे यार, आली 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 आली. पूर्ण आतमध्ये गेलं. पापरीचा रंग कसा नाही, आतमध्ये नाही, रंग कसा मस्त आहे. थांब 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 थांब. कोळस बघा, रंग बघायचा. तोंड किती मस्त लाल आहे. ऐ हिचा कलर पण जबरदस्त आहे. खडशी आहे, खडशी. मी म्हटलं तर ना, ब्ल्यूफिन माशीर चपातीवरच मिळेल, बेटवर मिळेल. लुअरवर सहसा अटॅक करत नाही आहे. फार कमीदा मी पाहिलं आहे. कोल्हापूरला फक्त तेवढं बघितलं होतं. पण इकडे पवना डॅममध्ये, मुळशी डॅममध्ये हे जे सगळे माशीर आहेत हे चपातीवरच मिळतात. स्पूनवर वगैरे इतर लुअरवर फार कमी मिळतात.
ताकद आहे रे ब्ल्यू फिन माशीरमध्ये. डिंब्यापेक्षा जी आहे ना खडची तिच्यापेक्षा जास्त ताकद येईल. वा सुंदर आहे, एकदम सुंदर आहे. माझ्याकडेच ऑलमोस्ट रॉड ओढला होता हिने आतमध्ये. वा साईज बघा, आणि हिचा शेप सुद्धा ना रेडफिन माशीरपेक्षा वेगळा आहे. मध्ये बघा जाडी आहे एकदम. फिन्स हिचे ब्ल्यू होतात, सध्या ब्ल्यू दिसत नाही, थोडेसे गोल्डन दिसतात. स्केल्स तेवढे मोठे नाहीत. छान साईज मिळाली. अरे 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 काही रॉड तुटलं. अरे रॉडवर पाय दिला, आई शपथ. पण यांच्या गिल्समध्ये ना किडे आहेत. ते जे किडे असतात ना गिल्सचे किडे, ते ॲक्च्युली हार्मलेस असतात आपल्यासाठी. पण माशांना जरा त्रास होतो त्याचा. कसं ठेवशील? केवढा मोठा तू किती मोठा बघितला म्हणजे इकडे आतापर्यंत तू बघितला असेल ना मासा ह्या याच्यातनं हे मासे पकडले, तर आतापर्यंत केवढा मोठा पकडलेला बघितला? एकदा तर 22 किलोचा पकडलेला. कसं काय माहिती 22 किलो होता? 22 वजन केलं ना, वेट केलं ना त्याचं. कोणी पकडलं होतं? हे मा मित्र आहे त्याच्या पप्पानी. इथे पण मासे असतील ना खाली? पाणी खाली गेलं ना एकदम. मासे मॅरिनेट करून घेऊया. नेहमीसारखी आपली जी पद्धत आहे ना मॅरिनेट करायची. 2 मोठे लिंबू पिळतो आपण मासे मॅरिनेट करायला. ॲक्च्युली हे ऑलरेडी यांनी मिठाने धुवून घेतलेत सुजलने. एवढ्या धावपळीत एक गोष्ट सांगायची तर राहूनच गेलं. सुजलला तर तुम्ही ओळखत असाल, मागच्या व्हिडिओमध्ये सुजल होता. सुजलचं पण चॅनल आहे सुजा गुरव. त्याचं नाव तुम्हाला इथे दिसत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. भरपूर मस्त व्हिडिओ बनवतो आणि खेकड्यांचे वगैरे आता मस्त व्हिडिओज बनवले त्याने. प्लीज त्याचं चॅनल एकदा चेक करा आणि जर त्याचे व्हिडिओज तुम्हाला आवडले तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा त्याला. मीठ, आलं लसूण पेस्ट, हा आपला रेग्युलर मॅरिनेशनचा मसाला आहे. याच्यामध्ये हळद, मीठ, मिरची, पेपर पावडर, तंदुरी मसाला, गरम मसाला आहे आणि धना पावडर आहे. मॅरिनेट होऊन देऊया 15-20 मिनटं. सुजलचं सासर आहे ते इकडे आपण आलोय, मुळशीमध्ये आलोय आणि त्यांचं एक घर आहे इथे. खूप मस्त वातावरण आहे. मागेच डॅम आहे, एकदम घराला लागून डॅम आहे. पण आता पाणी कमी झालंय. कढीपत्ता पण टाकणार का त्याच्यामध्ये? हो, टेस्टसाठी. मिठाने काय लवकर शिजतं म्हणते? हां, मीठ टाकल्याने लवकर शिजतं. आता थोडी आलू लसूणची पेस्ट टाकूयात आपण. घरचा मसाला. हो, घरचा मसाला. हळद टाकते थोडी, धना पावडर, कांदा लसूण मसाला आहे हा 2 चम्मच टाकते. मिक्स करून घेते व्यवस्थित. आता आपण जे वाटण केलं ना ते सगळं टाकून देते यामध्ये. वाटण म्हणजे हे कांदा खोबऱ्याचं ना, भाजलेला कांदा, हो. भाजलेलं खोबऱ्याचं वाटण. हो. हे बॉईल केलेलं चिकन आपण त्यामध्ये आता टाकूयात. आता आपण वरतून चिकन मसाला टाकूयात. टोमॅटो नाही टाकलं त्याच्यामध्ये? ना ॲक्च्युली वाटणमध्ये घेतलं होतं मी थोडं. टोमॅटो घेतला होता हो. का? आम्ही नाही वापरत टोमॅटो, पण ते इकडे असं कोकणी इकडची पद्धत आहे ना, हां, ते इथे टोमॅटो भरपूर use घालतात. करतात. हा शपथ. झालंय, हे काढून घेऊया.
झालेत मासे आणि साक्षीने कालवण पण रेडी केलं. खूप जोरात भूक लागली आहे. जेवून घेऊया मस्तपैकी. चिकन बनवलंय साक्षीने आणि हा मासा आपण नंतर टेस्ट करूया. आधी ना ही चिकन टेस्ट करूया. मस्त बनवलं, सुपर. ॲक्च्युली आपण काळ्या मसाल्यात बनवणार होतो, पण साक्षी म्हटली की ती बनवते आणि काहीतरी आपल्याला वेगळी पण टेस्ट करायला मिळेल. त्यामुळे आज काळ्या मसाल्यातला प्लॅन राहून दिला आणि मस्तपैकी साक्षीच्या हातचं चिकन आपल्याला जेवायला मिळतं आहे. साक्षी म्हटलं तर सुजलची वाईफ सुजा गुरव. ब्ल्यू फिन माशीर टेस्ट करूया. मला वाटतं मी ब्ल्यू फिन माशीर आहे ना पहिल्यांदा टेस्ट करतो आहे. रेड फिन आपण बऱ्याचदा टेस्ट केला आहे आणि हा मासा ना रेड फिनपेक्षा जरा याच्यामध्ये ना मांस जास्त असतं. ऑनेस्ट रिव्ह्यू सांगू का तुम्हाला, रेड फिन माशीर आपण इतक्या वेळ खाल्ला आणि ब्ल्यू फिन माशीर मला असं वाटतं पहिल्यांदा मी टेस्ट करतो आहे, पण ब्ल्यू फिन माशीरमध्ये ना असं जो ऑइलीनेस असतो ना, टेस्ट जी असते ना ती जरा रेड फिनपेक्षा खूप छान आहे. म्हणजे टेस्टला हा मासा त्याच्यापेक्षा खूप छान आहे. म्हणजे खूप मस्त टेस्ट लागते याची. खूप असा फॅटी मासा आहे हा, फॅट जास्त आहे ह्या मासामध्ये, त्यामुळेच मला असं वाटतं याची चव इतकी छान लागते. जबरदस्त चव आहे ब्ल्यू फिन माशीरची. आणि ब्ल्यू फिन माशीर हे इंडेंजर्डसुद्धा नाही आहे, तर पकडून त्यांना कन्झ्युम करण्यात काही हरकत नाही आहे. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो, सुजलचं पण चॅनल आहे सुजा गुरव, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सुटली इतनी देर के बाद मिली थी. आणि फ्राय केल्यामुळे तर अजूनच छान छान लागतं. बघ ए बाबा असं नाही. काढून घे, झालाय तो. साक्षी इधर आग से खेल रही है. तेल सोडायचं होतं ना, बिना तेल के ही फ्राय.